वेलकम बॅक स्टुडंट्स टू माय चॅनल मस्के सर. मी प्राध्यापक मस्के सर माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या गोल्डन चेन नावाच्या पोयमचं ॲप्रिशिएशन अतिशय एका शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. टायटल. द टायटल ऑफ द पोयम इज गोल्डन चेन. पोएट. The poem is written by Helen Steiner Rice. Rhyme scheme. The rhyme scheme of the poem is ABCB. Figure of speech. The following figures of speech are used in the poem. Number 1, repetition. The word and is repeated throughout the poem. And या शब्दाची पुनरावृत्ती या ठिकाणी झालेली आहे. Alliteration. That can't be bought or sold. The sound of B is pleasantly repeated in the line. की B या शब्दाचा आवाज ओळीमध्ये पुन्हा पुन्हा त्या आवाजाची पुनरावृत्ती या ठिकाणी झालेली आहे. Metaphor. Friendship is a golden chain. The friendship is directly compared with the golden chain without using the words like or as. की जसं तुम्हाला माहिती आहे की सिमिली आणि मेटाफर या दोन्ही फिगर ऑफ स्पीचमध्ये अलंकारामध्ये कंपॅरिझन होते, पण मेटाफर मधलं जे कंपॅरिझन असते ते डायरेक्टली असते. म्हणजे लाईक किंवा ॲज हे शब्द न वापरता त्या ठिकाणी तुलना केलेली असते. म्हणजे या ठिकाणी काय की फ्रेंडशिप एक प्रकारचा सुवर्णबंध आहे. आणि हेच जर एक्झाम्पल आपण सिमिलीमध्ये यूज केलं असतं तर फ्रेंडशिप इज लाईक अ गोल्डन चेन अशा प्रकारे असतं. सिमिली अँड लाईक अ रेअर अँड प्रेसियस ज्वेल. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, द फ्रेंडशिप इज कम्पेअर्ड विथ प्रेसियस ज्वेल युजिंग द वर्ड लाईक. या ठिकाणी प्रेसियस ज्वेल म्हणजे एक मौल्यवान रत्नाची तुलना फ्रेंडशिप सोबत केलेली आहे. आणि या ठिकाणी लाईक नावाचा शब्द यूज करून या ठिकाणी ही तुलना केलेली आहे. अँटिथेसिस. दॅट कांट बी बॉट ऑर सोल्ड. टू अपोजिट वर्ड्स बॉट अँड सोल्ड आर यूज्ड इन द सेम लाईन. की जसं माहिती आहे की तुम्हाला या अलंकारामध्ये दोन विरोधार्थी शब्द एकाच ओळीमध्ये वापरले जातात. थीम, सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. How friendship is important in everyone's life is the central idea of the poem. All through the poem, the poet tells us how friend or friendship is the most important gift given to us by the God. He also tells us that the love friendship gives us is deep and true. की प्रत्येकाच्या जीवनामध्ये फ्रेंडशिप, मैत्री ही किती महत्त्वाची असते हे संपूर्ण कवितेमध्ये कवीने आपल्याला या खऱ्या मैत्रीचं महत्त्व एखाद्याच्या जीवनामधल्या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. सो फ्रेंड्स, थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.